विसल येते मध्ये ते माहिती नाही कशा बघून घ्या जरा. म्हणजे गाणं आवडलं म्हणून सिटी वाजवणं वेगळं, ही विसल वेगळी आहे, ही विसल वेगळी आहे, ही विसल आणखी वेगळी आहे. काय याला साठे इफेक्ट म्हणतात बरं का, बाकी काही नाही. हा तुम्ही पण पुण्याचे नाही? अच्छा, मला वाटतं हा तुमच्या म्हणे काय म्हणण्याचं माहिती का ते, म्हणजे पुढे काही मी बोलायला नको म्हणून तुमच्या ठाण्याचं असं त्यांनी केलेलं आहे, बाकी काही नाही. हां, आता मला सांगा ॲक्च्युअल म्हणजे पियानोचं शिक्षण तुम्ही म्हणाल की तुमच्या घरी तो एक काहीतरी मोठा असा पियानो होता, तर ते पियानोचं शिक्षण कसं सुरू झालं? तुम्ही म्हणे पुस्तकावरून बघून शिकत होता, हे खरं आहे? पियानो आमच्या काकाने LM फाटाडो म्हणून दुकान आहे धोबी तलावला, त्यांच्याकडनं पियानो घरी आणला. महिना भाडं 20 रुपये. ही गोष्ट 1965 सालची. महिना भाडं 20 रुपये. तो पियानो आणला घरी. पियानो वाजवण्याची मला पुस्तकं आणायचे काका, नोटेशनची पुस्तकं होती, स्मॉलवूड वगैरे तेव्हाची तिकडची बिगिनर्स वगैरे, पियानो बिगिनर अशी काही काही पुस्तकं होती. ती पुस्तकं काकांनी आणून मला नोटेशन शिकवलं, कारण काका कोल्हापूरला कंपनीमध्ये असताना त्यांचे ख्रिश्चन मित्र होते. त्या ख्रिश्चन मित्राकडून काकाने नोटेशनची माहिती घेतली, स्टाफ नोटेशन. 5 लाईनचं नोटेशन जे असतं ते त्याला स्टाफ नोटेशन म्हणतात. ते काकाने ते मला पुस्तक आणून ते शिकवलं. सकाळी पुस्तक आणलं, संध्याकाळी पुस्तक वाजवून पूर्ण. त्याच्यामुळे अशी पुस्तकं आणून काकाने मी शिकायला लावलं पियानो वाजवून. आणि असं करता करता मध्ये एक दिवस हृदयनाथ मंगेशकर आमच्या बिल्डिंगच्या खालून चालले होते. अच्छा. ते चालले होते तेव्हा काका खिडकीत उभे होते. काकांचं लक्ष गेलं आणि ते वडील आणि काकांसमोर मंगेशकर भावंड सगळी एवढी लहान लहान होती. तर काकाने अरे बाळ, ते कारण त्यांना बाळ अरे बाळ त्याला वरती येतोस का, काय बाळू काका, ते तो त्यांना बाळू काका म्हणायचा. बाळू काका काय, अरे जरा वरती येतोस का, तुला वेळ असेल तर वरती ये, माझा पुतण्या पियानो वाजवतो, तुला ऐकायचं असेल वरती ये. आले बाळासाहेब वरती आले. बाळू का मला जास्ती वेळ नाही, थोडासा एक 15 मिनटं अर्धा तास थांबेन मी नंतर निघेन. पण ठीक आहे म्हणाले. ते 15 मिनटं अर्धा तास थांबतो म्हणून म्हणाले 3 तास बसले. बसले म्हणजे गाणं ऐकायला नाही, वादन ऐकायला मी पियानो ऐकायला बसले. पियानो नोटेशनचे पीस वाजवत होतो मी. तेव्हा मी लहान असल्यामुळे इथून एवढा मोठा 7 सप्तकाचा पियानो, त्यामुळे इकडे या परत इकडे जा असं ते लहानपणी व्हायचं. सगळी सप्तकं आपण आपल्या हातात यायला म्हणून नोटेशन. ते नंतर शेवटी त्यांच्याबरोबर मी काम करायला लागलो. तो आणखी पुढचा भाग आहे. त्यांच्याबरोबर नोटेशन लिहिणं, अनिल मोल्यांना असिस्टंट म्हणून काम करणं, त्यांच्याकडे खूप पिक्चर त्यांच्याकडे काम केलं. ते नंतरची गोष्ट आहे ती. आता त्याविषयी तुम्हाला नंतर विचारतो. आता तरी वाजवायला का आवार आहो का नको? आहे ना, घेऊया ना, नक्की घेऊया. हां, घेऊया नक्की. मग ये रे अभिषेक जरा. या गर्दिश में हूँ, आसमान का तारा हूँ, आवारा हूँ, आवारा हूँ. या गर्दिश में हूँ, आसमान का तारा हूँ, आवारा हूँ. घर बार नहीं, संसार नहीं मुझसे, किसी को प्यार नहीं मुझसे, किसी को प्यार नहीं. उस पार किसी से मिलने का इकरार नहीं मुझसे, किसी को प्यार नहीं मुझसे, किसी को प्यार नहीं. सुनसान नगर अनजान डगर का प्यारा हूँ, आवारा हूँ, आवारा हूँ. या गर्दिश में हूँ, आसमान का तारा हूँ, आवारा हूँ.
आबाद नहीं बर्बाद सही, गाता हूँ खुशी के गीत मगर, गाता हूँ खुशी के गीत मगर। जख्मों से भरा सीना है मेरा, हंसती है मगर ये मस्त नजर। दुनिया दुनिया मैं तेरे तीर का या तकदीर का मारा,